वाईट तर नक्कीच वाटणार आहे. मला कोणतीही ऑफर आली नाही, माझ्यावर दबाव नव्हता. मी जिथं आहे तिथं सुखी आहे. राजाभाऊ वाजे आपल्या सोबत आहे. या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. भाऊ, आज तुम्ही परत दिल्लीहून नाशिकमध्ये आला. दरवेळेसपेक्षा ही चक्कर फार वेगळी होती, कारण की तुम्ही जेव्हा गेले होते तेव्हा 7 होते, आले तुम्ही एकटे. नाही, मी ट्रेनमध्ये जाताना एकटाच गेलो होतो. त्यामुळे मी दरवेळेस सारखा एकटाच आलो. परंतु हे जे स्वागत पाहायला मिळालं हे माझ्यासाठी अभूतपूर्व होतं. भाऊ, पण तुमच्या सोबतचे सहकारी यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. अधिकृत जरी ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले नाही, काय तुमची भावना व्यक्त झाली त्यावेळेस? म्हणजे त्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही भाऊक देखील झाला होता. नाही, मी जो निर्णय घेतला त्याच्यावर माझ्या वडिलांची जी प्रतिक्रिया आहे त्यामुळे मी भावुक झालो. काय वाटतं तुम्हाला येत्या काळात शिवसेनेला कसे दिवस येतील? कारण की पहिले सुरुवातीला आमदार गेले, नगरसेवक गेले, आता तुमचे सहकारी गेले, आता तुम्ही 3 जे आहे ते लोकसभेत खासदार आहात. वाईट तर नक्कीच वाटणार आहे, परंतु आता मेहनत जास्त सर्व शिवसैनिकांना करावं लागणार आणि सर्व शिवसैनिक म्हणून पुन्हा तो सुवर्ण काळ आपला शिवसेनेचा येईल असं मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. भाऊ, खरं तर ज्या खासदारांना त्या ठिकाणी ऑफर देण्यात आली किंवा वेगळा गट स्थापन केला, तुम्हाला अशी काही ऑफर आली, काही तुमच्यावर दबाव टाकण्यात आला? नाही, माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता आणि मला कोणतीही ऑफर आली नाही. माझ्याशी कोणी चर्चा केली नाही, मी कुणाशी चर्चा केली. असं देखील सांगितलं जातं की अमित शहा यांनी प्रत्येक खासदारांना फोन केला होता, तुम्हाला देखील त्यांचा फोन आल्याची चर्चा आहे. मी चुकीचं बोलणार नाही. त्यांचा मला कोणताही फोन आलेला नाही, माझ्यावर दबाव नव्हता आणि मी जे केलं ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून केलं, एवढंच मी सांगतो. एक शेवटचा प्रश्न, गेलेल्या सहकाऱ्यांना काय सांगाल? नाही, मी एवढा मोठा नाही की मी त्यांना सांगू शकतो, परंतु मी जिथं आहे तिथं सुखी आहे. कारण की नाशिककरांनी तुम्हाला मोठं प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक वॉलवर फक्त राजाभाऊ राजाभाऊ राजाभाऊच दिसलेले आहे. इथे तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य नाशिककर असतील, सिन्नरमधनं लोक या ठिकाणी दाखल झाले. म्हणजे जो निर्णय मी घेतलेला आहे हा बरोबर आहे याचं हे सुचिन्ह आहे, हे पावतं. नक्कीच. खरं तर राजाभाऊ वाजे जे आहेत ते नाशिक जिल्ह्यातूनच देखील आलेले आहे आणि मोठी समाधान जो आहे तो राजाभाऊ वाजे यांच्याबाबत शिवसैनिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सोडून गेले, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता, यासोबतच कोणताही मला प्रलोभ आला नाही किंवा कोणताही फोन मला आला नाही वक्तव्य या ठिकाणी राजाभाऊ यांनी केलं. आणि आता ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आता इथून मुंबईच्या दिशेने जे आहे आपल्या कार्यालयात जाऊन या ठिकाणी जाणार आहेत. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.